शिरोऱ्या झालं थोडं झालं काम सारुनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आना शिरोऱ्या भगवंतांनी आठ घातली माझी आहे तैशी पाहिजे नाही तरी घरा जाय चोरोनिया मायणवणीत आणावे कान्ह्या वेडा झालास काय तुझी असेल तशी आमची कशी असेल कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे अरे आमची घोंगडी नवद्वाराने युक्त आहे तुझी असेल तशी आमची कशी असेल देवानं सांगितलं माझ्यासारखी आहे तर घेऊन बरं का आणि वेळ पाहिजे नाही बघ काल्याच्या कीर्तनाला बरं का संकल्पित वेळ होत आलेली आहे सगळे गोपाळ एकत्रित सगळ्यांचा शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्याचा काला केला आणि सगळ्यांना असं गोलाकार बसवलं माझ्या ज्याचा त्याचा जे जे भोळे भाविक जुनाट चांगले पाय आठवते विठोबाचे ते जवळ केले जरा स्वतःला शान समजेल ते दुसऱ्या ओळीला जरा महापंडित समजतात ते तिसऱ्या ओळीला घातले आणि माझ्या भगवंतांनी काला केला देव संत आहे खडकी सोडील्या मोठा आजेचा दही काला गोमटा घ्याने भोकरे भाकरी इकडे काला वाटला माझ्या प्रभुनी काय प्रमाणे पांडुरास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी ब्रह्मदेवाला ठकवलं सांगितलं काला खायचा पण हात आपल्या आपल्या गायरानाला पुसायचे नाही गायरान कळतंय का संपूर्ण शरीरावरती देवाचा वास आहे फक्त पार्श्वभाग अशी गोष्ट आहे इथं एकही देवता नाही काय करा आपले हात खरकटे यमुनेच्या जळावरती हात घाला जाऊ नका का काल्याचे असे देव जडी झाले मासे देव आले म्हटले आणि तरी सुद्धा एक चतुर प्राणी काला मागण्यासाठी आला बघा बाप्पा ऐकणे सगळे असे समोर हात करून काला मागत होते ब्रह्मदेव आला काला खाण्यासाठी देव काला वाटतो आहे ब्रह्मदेवाला हात केला असं देवाने सांगितलं सगळे माझ्या तोंडापुढे येऊन काला मागतायत हे खाली मान घालून का मागते हळूच बघितलं तर ब्रह्मदेवाला ठकवलं ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही का तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत स्मृती त्याच्या पुढचं सांगू ब्रह्मादिका सिंहे दुर्लभ उचिष्ट नकामा पीठ ब्रह्मरसी ब्रह्मादिकाला सुद्धा काला मिळत नाही म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा मृत्यूलोकी भावा जन्म पामहा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो देवाला काला दिला नाही पण देवाला ब्रह्मदेवाला काल्यापासून बंधित ठेवलं नाही देवानं दिला काला पण कधी ब्रह्मा सोपा न तो झाला ब्रह्मदेवाला सोपान व्हावं लागलं काला खाण्यासाठी संत व्हावं लागलं ऐकणे बघा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे बाई ब्रह्मदेवाला काला दिला सोपान देव झाल्याच्या नंतर दिला काला खाण्यासाठी भूलोकावरती जन्माला यावं लागतं तोच पंढरपुराच्या वाळवंटामध्ये देवानं आणि साधू संतांनी केला एकच टाळी झाली एकच
कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आणि जनाबाईने सांगितलं जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाची छंदे देव नाचू लागला नाचता देवाचा गळा पितांबर कबीर महाराज निघत होते सावध होई देवा देवा सावध व्हा ऐसे बोले कबीर झालो बाबा मी सावध तो आपल्या डोंगराळा या नगरीमध्ये पवित्र पावन भूमी आई जगदंबेच्या दरबारामध्ये आशुतोष महादेवाच्या नंदीकेश्वराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने होत आहे आणि झालेली कीर्तन रूपी सेवा आशुतोष महादेवाच्या नंदीकेश्वराच्या परंपरा भक्ती जगदंबेच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करून तुमच्या जीवनामध्ये अशीच सद्बुद्धी व्हावी अशी देवाकडे इच्छा करतो आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी विशेष आमचे आप्पा आमचे पंचाल